नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनाने स्थानिक ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले आहे। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे योजनेचे पहिले वर्ष असताना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। ज्या ग्रामपंचायतीला मेरिट गुण मिळेल अशा ग्रामपंचायतीला प्राधान्यक्रमे बक्षिसात पात्र ठरणार आहे। मारेगावच्या मूल्यांकन समितीला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायती मूल्यांकनासाठी देण्यात आली आहे। त्यामुळे ही समिती निकषाप्रमाणे मूल्यांकन करीत आहे। महारीटोला भजियापार या 2 ग्रामपंचायतीचे आज मूल्यांकन होणार आहे। ही 2 ग्रामपंचायतीचे मूल्यांकन करून ही समिती मायभूमीला रवाना होणार आहे। अभियान कालावधीत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे देण्यात येणार आहे। कोणती कामे केली पाहिजे याबाबत मार्गदर्शक सूची शासनाकडून देण्यात आली होती। यंदा उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका पातळीवर बक्षिसासाठी लवकरच निवड होणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीच्या पाऊलदोना, पानगाव, अंजेवरा, बखेडा, फुकीमिठा, सुपलीपार, कातुर्ली, तिगाव, सुरकुडा, महारटोला, भजियापार या 11 ग्रामपंचायती शर्यतीमध्ये होत्या। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये मैदानात उतरलेल्या 11 ग्रामपंचायतीपैकी कोण बाजीगर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पंचायत समितीच्या मूल्यांकन समितीची परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे। या समितीने गेल्या 6 मे पासून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकनाचे काम हाती घेतले आहे। मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वनखडे यांच्या मार्गदर्शनाखालील मूल्यमापन समितीमध्ये मारेगाव पंचायत समितीच्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी पांडुरंग माने, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर देऊळकर, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी शंकर महले, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी धीरज साळुंके, पत्रकार माणिक कांबळे यांचा समावेश आहे। स्पर्धेमध्ये कोण बक्षिसात पात्र ठरेल हे आता औचित्याचे